हम जो हमारे सामने मेट्रो दौड़ते हुए दिखती है उसके पीछे भी बहुत सारे काम होते हैं, बहुत सारी चीज़ें लगी होती है और एक एक चीज़ को बहुत बारीकी से देखते हुए बनाया जाता है। और आज हम मेट्रो के कास्टिंग यार्ड में आ चुके हैं जहां पर कि जो मेट्रो का बैक ऑफ द मेट्रो का काम है वो पूरा होता है। जैसा आप मेरे पीछे देख सकते हैं, यहीं पर जो है पूरा मेट्रो का काम होता है और यहीं पर मेट्रो के जो अधिकारी है, मेट्रो के जो इंजीनियर्स है, मेट्रो के जो वर्कर्स है, वो दिन रात यहाँ पर मेहनत करते हैं। ऑटोमोटिव स्क्वायर से जो आगे अभी मेट्रो का फेज़ 2 का काम चालू होने वाला है उसके कास्टिंग यार्ड में हम लोग खड़े हैं। हमारे साथ अभी राजीव सर है। तो सर बताइए कि यहाँ पे कास्टिंग यार्ड में क्या काम होता है बेसिकली? बेसिकली हम लोगों ने फेज़ 2 का काम शुरू कर दिया है और इसे रीच 2 बोलते हैं हम, जो कन्हान साइड जाती है, ऑटोमोटिव से कन्हान। इसका जो कॉन्ट्रैक्ट है वो रेल विकास निगम लिमिटेड के पास है और उन्होंने सब कॉन्ट्रैक्ट किया डीपी जैन को। और बेसिकली कास्टिंग यार्ड में जो ये प्री कास्ट सेगमेंटल बॉक्स है, तो एक नाम अगर देखेंगे तो प्री कास्ट सेगमेंटल मीन्स कि कास्ट होगा सेगमेंट कहीं और फिर लॉन्च होगा। तो एक पीयर टू पीयर जिसे हम स्पेसिंग बोलते हैं वो लगभग होती है 31 मीटर। तो 31 मीटर की स्पेसिंग में हमारे 11 सेगमेंट्स आते हैं जिन्हें हम यहाँ कास्टिंग यार्ड में कास्ट करते हैं। पियर्स साइट पे ही कास्ट होते हैं, फाउंडेशन पाइल की है और उसके बाद जब पियर एक पर्टिकुलर हाइट पे आ जाता है और उस पर पेडेस्टल आ जाता है तो इन सेगमेंट्स को वहाँ लॉन्च करते हैं और वहाँ इन्हें प्री स्ट्रेस करते हैं। यहाँ ये प्री स्ट्रेस नहीं है, तो वो एक एंटायर प्रोसेस है एक पर्टिकुलर सेगमेंट को रेडी करने का। इसके रेडी होने के बाद वी गो सेगमेंट बाई सेगमेंट। ठीक है सर, नागपुर मेट्रो जो आपकी कंपनी है जो मेट्रो बना रही है सिटी में अभी, तो जब बनने की जो तैयारियां हो रही है वो यहाँ हो रही है पूरी, तो क्या मेजर चीज़ें हैं जिसको मतलब ध्यान में रखते हुए, जो मेजर चीज़ें आप ध्यान में रखते हुए बनाते हैं सेफ्टी और पब्लिक की सेफ्टी के लिए? आप जैसे देख रहे हैं कि ये पूरा काम जो है वायडक्ट जो कंस्ट्रक्शन होता है वो मीडियान के ऊपर होता है और पाइलिंग रिग्स, लॉन्चर्स, बैरिकेडिंग, ये सब जो है बहुत सारा डिसरप्शन ट्रैफिक को होता है और लोगों को भी असुविधा होती है। बट हम पूरी कोशिश कर रहे हैं। अभी हमने 4 किलोमीटर की स्ट्रेच इस चीज़ पे बैरिकेडिंग की हुई है, हमारी 8 रिग काम कर रही हैं और हम पूरा प्रिकॉशन सिस्टम है और 24/7 हम लोग काम कर रहे हैं और ये पूरी कोशिश कर रहे हैं कि पब्लिक को लीस्ट इनकन्वीनियंस, आई विल नॉट यूज़ द वर्ड इनकन्वीनियंस बट लीस्ट इनकन्वीनियंस के साथ एक सेफ और एक क्वालिटी वर्क हम शहर के लोगों को दें। जो अभी इस कास्टिंग यार्ड में कितने लोग हैं या कितने जो मजदूर है वो काम एक साथ का, वर्कर्स जो है बेसिकली उनकी संख्या क्या है, कितने वर्कर्स और इंजीनियर्स मिला के सब कितने लोग काम करते हैं? टोटल आज की डेट में लगभग 375 लोग हैं जो एंगेज्ड हैं, इंक्लूडिंग इंजीनियर्स एंड वर्किंग लेबर कैंप्स। वो सारी फैसिलिटीज़ यहीं पर हमने व्यवस्थित रूप से अरेंज कर दी हैं और अभी 375 लोग हैं और पीक होने पर हमारे लगभग 750 लोग यहाँ काम कर रहे हैं, जो दिवाली के आसपास पॉसिबल होगा। जो तो नागपुर मेट्रो के लिए जो काम होता है उसके जितने भी अधिकारी आज सब हमारे साथ हैं। एक बड़ा काम करने के पीछे में एक बड़ी नींव भी रखी जाती है, वो हमने आज आपको बताया। कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ सुयश सेठिया, महाराष्ट्र टीवी 24 नागपुर। नागपुर में जो मेट्रो है उसका फेज़ 2 जल्द ही लाइव होने वाला है। मतलब जहाँ तक अभी मेट्रो बनी है उसके आगे और बनेगी, जिसका एक एग्जांपल है कि ऑटोमोटिव स्क्वायर से लेके कन्हान तक के ये जो फेज़ 2 है ये बनने जा रहा है। और इसकी जो आगे की जानकारी है वो खुद हमारे एमडी सर, मेट्रो के जो एमडी सर है श्रवण हार्डीकर सर, उनसे हम सुनेंगे उनका क्या कहना है। नमस्कार। नागपूर शहरामध्ये महामेट्रोच्या वतीनं नागपूर मेट्रोचं संचलन करण्यात येतं। त्याचा पहिल्या टप्प्याचं संचलन आता आपण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करतो आहोत आणि फेज 2 हे देखील आता आपलं जोरात अंमलबजावणी सुरू झालेली आहे। नागपूर मेट्रोच्या फेज 2 ची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये साधारणतः 44 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून त्याच्यामध्ये 32 स्टेशनची निर्मिती होणार आहे। 4 स्टेशनचे रूट्स त्याच्यामध्ये आहेत। आत्ता फेज 1 मध्ये चालू असलेल्या 4 स्ट्रेचेसला पुढे एक्सटेंड करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये आहे। जो रीच 1 आहे त्याच्यामध्ये खापरीपासून बुटीबोरीपर्यंत साधारणतः 18 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच असून त्याच्यामध्ये 2 ॲट ग्रेड स्टेशन्स आहेत आणि जवळपास 8 ही एलिव्हेटेड स्टेशन्स आहेत। ऑटोमोटिव्ह चौकापासून कन्हान ब्रिजपर्यंत हा जो स्ट्रेच आहे तो 13 किलोमीटरचा एलिव्हेटेड स्ट्रेच असून त्याच्यामध्ये 12 स्टेशन्स निर्माण करण्यात येणार आहेत। लोकमान्य नगरपासून
हिंगणापर्यंतचा जो तिसरा स्ट्रेच आहे रीच 3, त्याचं 7 स्टेशन्स असून त्याच्यामध्ये 6.70 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड ट्रॅक आहे. आणि रीच 4 म्हणजे प्रजापतीनगर स्टेशनपासून ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत, ज्याच्यामध्ये 3 स्टेशन्स असून 5.60 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच आहे. असा एकूण 44 किलोमीटर लांबीचा फेज 2 प्रकल्प आपण लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या टप्प्याचं निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून त्याची कामं देखील साईटवरती सुरू झालेली आहेत. पहिल्या 8 किलोमीटर लांबीच्या कामांची सुरुवात, ज्याच्यामध्ये साधारणतः 2 किलोमीटर लांबीचं 2 स्टेशन असलेलं ॲटग्रेड डेव्हलपमेंट आणि जवळपास 6 किलोमीटर लांबीची 6 स्टेशन असलेली एलिव्हेटेड डेव्हलपमेंट कामठी रोडवरती याचं कामकाज सुरू झालेलं आहे. वेगानं याचं काम सुरू झालेलं असून पुढच्या 1.5 वर्षामध्ये याची अंमलबजावणी करण्याचा आमचा मनोदय आहे. यासाठी लागणारी जी सिस्टीमची टेंडर्स आहेत त्याची देखील पूर्तता करण्यात येत असून टेंडर्स सध्या सगळी लाईव्ह आहेत. ती अंतिम टप्प्यामध्ये टेंडरिंग प्रक्रिया आहे. पुढच्या वायडक्ट स्ट्रेचेस आणि स्टेशनच्या कॉन्ट्रॅक्टसाठीची देखील टेंडर अंतिम टप्प्यात असून त्याची फायनान्शियल ओपनिंग स्टेजमध्ये ती आहेत आणि पुढील काही महिन्यातच हे निविदा पूर्ण करून उर्वरित कामं देखील लवकरच सुरू होतील. यासोबतच पहिला टप्पा जो आपण आता सध्या कार्यान्वित केलेला आहे, मला सांगायला आनंद होतो की जवळपास 1 लाखाची रायडरशिप आज पहिल्या टप्प्यानं अचीव केलेली आहे. गेल्या आठवड्याभर ऑगस्ट लागल्यापासून साधारणतः नित्यनेमानं 95,000च्या वर आज रायडरशिप आपल्या इकडे असून जवळपास 3.5 कोटी ते 4.25 कोटी इतकं आपलं आज मासिक उत्पन्न झालेलं आहे. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन, फीडर रूट्स, शेअर ऑटो, ऑटो, स्कूटर यांच्या माध्यमातून आपण नागरिकांना आता उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि नागपूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या मदतीनं आपण अधिकाधिक फीडर सर्व्हिसेस सुरू करण्यावरती आता भर देत आहोत. यासोबतच नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की नागरिकांनी शहरातले जे महत्त्वाचे जे स्थळं आहेत तिथे जाण्यासाठी मेट्रोचा वापर करून तिथे कसं पोचायचं याची हळूहळू माहिती करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला आपल्या इप्सित स्थळी अधिक सेफ, अधिक किफायतशीर मार्गाने मेट्रोचा वापर करून प्रवास करता येईल. मेट्रोची जी फेज 2 आहे, महामेट्रोचं काम आता आपण 2024मध्ये सुरू केलेलं आहे. याचा एकूण कालावधी 3.5 वर्षाचा आहे. मात्र 3 वर्षामध्ये म्हणजे 27 सालापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्लॅन ठेवलेला आहे. टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी आपण करत जाऊ. रायडरशिप वाढवण्यासाठी आमचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण पुढील वर्षामध्ये 2 लाखापर्यंत रायडरशिप नेण्यासाठी महामेट्रोचा प्रयत्न राहील. नागपूर शहरामध्ये आता मेट्रो आलेली आहे आणि त्यामुळे मेट्रोचा विस्तार याच्यानंतर देखील होत राहणार आहे. सध्या फेज 2 जरी चालू झालेला असला तरी भविष्यामध्ये वाढती लोकसंख्या, शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची पब्लिक ट्रान्सपोर्टच्या प्रती असलेली, सस्टेनेबल ट्रान्सपोर्टच्या प्रती असलेली गरज लक्षात घेता सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व संस्था यांचा विचारात घेऊन कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अपडेट करण्याचं काम महामेट्रोच्या वतीनं करण्यात येत आहे. याच्यामध्ये भविष्यामध्ये कुठले कुठले रस्ते महामेट्रोसाठी किंवा मेट्रोसाठी लागतील, कुठले अन्य पर्यायी ट्रान्सपोर्टचे मार्ग आपल्याला वापरावे लागतील, याचा अभ्यास हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून करण्यात येत असून साधारणतः नोव्हेंबरपर्यंत हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात येईल. लोकांना तिकीट सुलभ पद्धतीनं काढता यावं याकरिता आपण आपलं मेट्रो कार्ड तर आहेच, प्रत्येक स्टेशनवरती आपल्याला मेट्रो कार्ड उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त डिजिटल स्वरूपामध्ये तिकीटिंग करता यावं यासाठी ॲप आपल्याकडे उपलब्ध आहे. नागपूर मेट्रो ॲप डाउनलोड केल्यास त्याच्यावरनं तुम्हाला तिकीट बुकिंग करता येतं, तुमचं कार्ड टॉपअप करता येतं. या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप तिकीटिंग आपण नुकतंच सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी सरांच्या हस्ते आपण त्याचा लॉन्च केला आणि मला सांगायला आनंद होतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडनं व्हॉट्सॲप तिकीटिंगला देखील पसंती देण्यात येत आहे. घरात बसल्या बसल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांना हे तिकीट काढता येत आहे.
प्रत्येक स्टेशनवरती सायनेजेस असतात आणि ते सायनेजेस इम्प्रूव्ह करण्याचं काम आम्ही आत्ता चालू केलेलं आहे. सायनेजेस इम्प्रूव्ह करतानाच एंट्री एक्झिटच्या ठिकाणी जवळपासचे जे लँडमार्क आहेत, महत्त्वाची स्थळं आहेत, तिथे जायला किती वेळ लागतो, त्याचा अंतर किती आणि तिथे जाण्यासाठी कुठला पर्यायी पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा अन्य ट्रान्सपोर्टचा मार्ग उपलब्ध आहे याची माहिती गोळा करून तसे सायनेजेस लावण्याचं काम महामेट्रोच्या वतीनं करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यातच हे प्रत्येक एंट्री एक्झिटच्या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन उपलब्ध होईल. रायडर्सची संख्या जर वाढत गेली तर सुद्धा आपल्याला वाढीव ट्रेन्स आपण त्याच्यासाठी सोडत आहोत. सुरुवातीला आपण चालू करताना 15 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीने आपण ट्रेन चालवत होतो. जसजशी रायडरशिप वाढत चाललेली आहे, आता आपण 10 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीने ट्रेन सोडत आहोत. भविष्यामध्ये 2 शेड्यूल्समधला वेळ आपण टप्प्याटप्प्यानं कमी करत जाणार आहोत. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300।